नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला शाळेत जाण्याची गरज पडणार नाही, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला राज्यशास्त्र इयत्ता 12वी प्रकरण क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना व समस्या जागतिकीकरण या प्रकरणाच्या संपूर्ण स्वाध्यायातील आणि स्वाध्यायाबाहेरील प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल हे बटन सिलेक्ट करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक न्यू व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. पहिलं विधान आहे ते स्टारवाला आहे. पहिलं विधान आहे ते स्टारवाला आहे. विधान आहे, जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात पुढील महत्त्वाचे बदल झाले. बदल 1, भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. बदल 2, गॅटची निर्मिती. बदल 3, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. बदल 4, बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. आता आपल्याला पर्याय दिलेत. पर्याय अ, फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहेत. आता मी ते 1, 2 आणि 3 काय आहेत ते वाचते. 1, भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. 2, गॅटची निर्मिती. 3, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. पर्याय ब, फक्त 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. पर्याय 1, भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. पर्याय 2, गॅटची निर्मिती. पर्याय 4, बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. क, फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. 1 आहे भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. 3 आहे ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. 4 आहे बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. ड हा पर्याय सर्व बरोबर आहेत. आता ह्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो योग्य पर्याय क हा आहे आणि आपल्याला ते वाक्य पूर्ण करून लिहायचं आहे. म्हणजे आपण आता लिहिणार आहोत, जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात पुढील महत्त्वाचे बदल झाले. बदल 1, भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. बदल 3, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. बदल 4, बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. दुसरा प्रश्न स्टारवाला आहे. प्रश्न साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना डॅश या देशासंदर्भात वापरली जाते. दुसरा प्रश्न स्टारवाला, साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना डॅश या देशासंदर्भात वापरली जाते. पर्याय आहेत अ, भारत. ब, चीन. क, फ्रान्स. ड, अमेरिका. आणि उत्तर आहे चीन. आणि आपल्याला ते भरून आता वाक्य पूर्ण करायचं आहे. वाक्य होईल, साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना चीन या देशासंदर्भात वापरली जाते. आता आपल्याला घ्यायचा त्यात
तिसरा प्रश्न म्हणजे पहिल्यातला तिसरा प्रश्न. डॅश आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांजवळ आणले आहे. डॅश आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांजवळ आणले आहे. पर्याय आहे अ मानवतावाद, ब आंतरराष्ट्रीय संघटना, क तंत्रज्ञान, ड राजकारण. आणि उत्तर तुम्हाला माहीतच आहे. उत्तर आहे क तंत्रज्ञान. आता आपण ते वाक्य पूर्ण करून लिहिणार आहोत. पहिलाच डॅश आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण तंत्रज्ञान लिहिणार आहोत. तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांजवळ आणले आहे. आता प्रश्न पहिल्यातला चौथा प्रश्न आहे. परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे डॅश होय. परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे डॅश होय. पर्याय अ जागतिकीकरण, ब संयुक्त राष्ट्रे, क उदारीकरण, ड खाजगीकरण. आणि उत्तर आहे अ जागतिकीकरण. आता आपल्याला वाक्य लिहायचं आहे ते उत्तर घालून. परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण होय. प्रश्न पहिल्यातला पाचवा प्रश्न. भांडवली गुंतवणुकीतून डॅश उभारणी करता येते. भांडवली गुंतवणुकीतून डॅश उभारणी करता येते. पर्याय आहेत अ राष्ट्राची, ब समाजाची, क उद्योगांची, ड दुर्बल घटकांची. अर्थात उत्तर क राहणार उद्योगांची. आता वाक्य आपण बघूया पुरं केलेलं. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगांची उभारणी करता येते. पहिला प्रश्न आपला संपलेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. ह्या दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा आपल्याला योग्य पर्याय घालून वाक्य पूर्ण करायचं आहे. एक डॅश सारख्या सरकारी कंपन्या परदेशात गुंतवणूक करतात. डॅश सारख्या सरकारी कंपन्या परदेशात गुंतवणूक करतात. पर्याय अ भेल, BHEL. पर्याय ब ONGC. पर्याय क BPCL. पर्याय ड कोल इंडियन. उत्तर आहे ब ONGC. आणि आपण आता ते उत्तर घालून वाक्य पूर्ण करणार आहोत. ONGC सारख्या सरकारी कंपन्या परदेशात गुंतवणूक करतात. त्यातला दुसरा प्रश्न. मॅकडोनल्ड सारख्या परकीय कंपन्या डॅश क्षेत्रात गुंतवणूक करतात. मॅकडोनाल्ड सारख्या परकीय कंपन्या डॅश क्षेत्रात गुंतवणूक करतात. पर्याय अ शिक्षण, पर्याय ब आरोग्य, पर्याय क ग्राहकोपयोगी, पर्याय ड कारखानदारी. पर्याय क परत वाचते मी. पर्याय क आहे ग्राहकोपयोगी, ग्राहकांच्या उपयोगी, ग्राहकोपयोगी. उत्तर आहे क ग्राहकोपयोगी. आता आपण तो शब्द घालून वाक्य पूर्ण करायचं आहे. मॅकडोनाल्ड सारख्या परकीय कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करतात. प्रश्न 3. भांडवल गुंतवणुकीवर सरकारी नियमांचे अडथळे दूर करणे म्हणजे डॅश. प्रश्न 3. भांडवल गुंतवणुकीवरील सरकारी नियमांचे अडथळे दूर करणे म्हणजे डॅश. पर्याय आहेत अ भांडवल गुंतवणुकीची मुभा,
ब. भांडवल गुंतवणुकीस परवानगी. क. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. ड. जागतिकीकरण. आणि उत्तर आहे क. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. हे घालून आता वाक्य पुरं करायचं आहे. भांडवल गुंतवणुकीवरील सरकारी नियमांचे अडथळे दूर करणे म्हणजे भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. चौथा भाग. डॅश पासून आंतरराष्ट्रीय व्यापारांबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आणले जात होते. डॅश पासून आंतरराष्ट्रीय व्यापारांबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आणले जात होते. पर्याय अ. 1945 1945. पर्याय ब. 1948 1948. पर्याय क. 1992 1992. पर्याय ड. 1995 1995. उत्तर आहे पर्याय ब. 1948 1948. आता ते घालून आपण वाक्य पुरं करूया. 1948 किंवा 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापारांबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आणले जात होते. पाचवा. गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती डॅश मध्ये करण्यात आली. गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती डॅश मध्ये करण्यात आली. पर्याय अ. 1948 1948. ब. 1991 1991. क. 1992 1992. ड. 1995 1995. आणि उत्तर आहे ड. 1995 1995. आता ते घालून वाक्य पुरं करूया. गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती 1995 1995 मध्ये करण्यात आली. आता तिसराही ह्याच प्रकारचा प्रश्न आहे. तो प्रश्न आपण आता करणार आहोत. परत आपल्याला पहिल्या पद्धतीनेच जायचं आहे. पर्याय दिलेत, योग्य पर्याय निवडून आपल्याला वाक्य पुरं करायचं आहे. पहिला. बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना डॅश देशांच्या संदर्भात वापरली जाते. बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना डॅश देशाच्या संदर्भात वापरली जाते. पर्याय अ. अमेरिका. ब. रशिया. क. चीन. ड. भारत. आणि उत्तर आहे अमेरिका. आता ते घालून आपल्याला वाक्य पुरं करायचं आहे. बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना अमेरिका या देशाच्या संदर्भात वापरली जाते. 2. कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना डॅश देशांच्या संदर्भात वापरली आहे. कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना डॅश देशांच्या संदर्भात वापरली आहे. पर्याय अ. अमेरिकेतील. पर्याय ब. पश्चिम युरोपातील. पर्याय क. साम्यवादी. पर्याय ड. विकसनशील. आणि उत्तर आहे पश्चिम युरोपातील. आता ते घालून वाक्य पूर्ण करूया.
कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना पश्चिम युरोपातील देशांच्या संदर्भात वापरली आहे. तिसरं, आर्थिक उदारीकरण ही संकल्पना डॅश देशाच्या संदर्भात वापरली जाते. आर्थिक उदारीकरण ही संकल्पना डॅश या देशाच्या संदर्भात वापरली जाते. अ अमेरिका, ब भारत, क चीन आणि ड फ्रान्स. आणि उत्तर आहे ब भारत. आता ते घालून आपण पुरं करूया. आर्थिक उदारीकरण ही संकल्पना भारत या देशाच्या संदर्भात वापरली जाते. चौथा, टाटा जगवार लँड रोव्हरचा कारखाना डॅश या देशात आहे. चौथा, टाटा जगवार लँड रोव्हरचा कारखाना डॅश या देशात आहे. पर्याय अ भारत, ब अमेरिका, क युनायटेड किंगडम, ड फ्रान्स. आणि उत्तर आहे क युनायटेड किंगडम. आता आपण ते घालून वाक्य पुरे करूया. टाटा जगवार लँड रोव्हरचा कारखाना युनायटेड किंगडम या देशात आहे. पाचवं, डॅश ही ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आहे. डॅश ही ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आहे. पर्याय अ ONGC, पर्याय ब युनिलिव्हर, पर्याय क फॉर्ड, पर्याय ड टोयॅटो. उत्तर आहे युनिलिव्हर. वाक्य पुरं करूया. युनिलिव्हर ही ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आहे. आता आपण प्रश्न दुसऱ्याला जाणार आहोत. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. प्रत्येकी 1 गुण. एक, जोडी अ, शेती व खाणकाम डॅश पहिले क्षेत्र. शेती व खाणकाम डॅश पहिले क्षेत्र. ब, उत्पादन डॅश दुसरे क्षेत्र. उत्पादन डॅश दुसरे क्षेत्र. क, अन्नधान्याची निर्यात डॅश पहिले क्षेत्र. क, अन्नधान्याची निर्यात डॅश पहिले क्षेत्र. ड, आरोग्य व शिक्षण डॅश तिसरे क्षेत्र. आता आपल्याला जी जोडी बरोबर लिहिली गेली नाही आहे ती जोडी बरोबर करून लिहायची आहे. तर आता ह्याच्यामध्ये क ही जोडी बरोबर लिहिली गेली नाही आहे, तर त्याच्याऐवजी आपल्याला लिहायचं आहे अन्नधान्याची निर्यात डॅश तिसरे क्षेत्र. अन्नधान्याची निर्यात डॅश तिसरे क्षेत्र. जोडी दिली होती अन्नधान्याची निर्यात डॅश पहिले क्षेत्र. आता त्यातला दुसरा प्रश्न बघतोय आपण. भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी डॅश विप्रो. भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी डॅश विप्रो. ट्रान्सनॅशनल कंपनी डॅश ONGC. ट्रान्सनॅशनल कंपनी डॅश ONGC. क, ट्रान्सनॅशनल कंपनी डॅश जनरल इलेक्ट्रिकल. ट्रान्सनॅशनल कंपनी डॅश जनरल इलेक्ट्रिकल. ड, अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी डॅश मॅकडोनाल्ड. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी डॅश मॅकडोनाल्ड. यात ब ही जोडी चुकीची आहे,
ती आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे. ट्रान्स नॅशनल कंपनी डॅश नेस्ले. ट्रान्स नॅशनल कंपनी डॅश नेस्ले. आपल्याला दिलं होतं काय? ट्रान्स नॅशनल कंपनी डॅश ONGC. त्याऐवजी बरोबर करून लिहायचं आहे आपल्याला ट्रान्स नॅशनल कंपनी डॅश नेस्ले. आता प्रश्न तिसऱ्याला जातोय. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. त्यातला पहिला प्रश्न, युनिलिव्हर ही एक ट्रान्स नॅशनल कंपनी आहे. कारण युनिलिव्हर ही एक ट्रान्स नॅशनल कंपनी आहे कारण ती अनेक देशात कार्यरत आहे. ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही. ती सेवा क्षेत्रात कार्य करते. आता ह्यातला योग्य पर्याय निवडून आपल्याला वाक्य पुरं करायचंय. पर्याय आहे ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही. युनिलिव्हर ही एक ट्रान्स नॅशनल कंपनी आहे कारण ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही. 2. राज्याचे महत्त्व आता कमी होत चालले आहे कारण राज्याचे महत्त्व आता कमी होत चालले आहे कारण राज्याचा कायदे करण्याचा अधिकार कमी झाला आहे. राजकीय पक्ष वर्चस्व गाजवतात. आंतरजालामुळे राज्यांच्या भौगोलिक सीमा पुसट झाल्या आहेत. या 3 पर्यायांपैकी पर्याय क हा बरोबर आहे आणि आपण आता तो घालून वाक्य पुरं करूया. राज्याचे महत्त्व आता कमी होत चालले आहे कारण आंतरजालामुळे राज्यांच्या भौगोलिक सीमा पुसट झाल्या आहेत. आता आपण जातोय प्रश्न 4थ्याला. प्रश्न 4था आहे, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. प्रत्येकी 1 गुण. त्यातला पहिला प्रश्न स्टारवाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. आपल्याला त्या संघटनेचं नाव लिहायचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. ती आता संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा WTO. दुसरा प्रश्नही स्टारवाला आहे. प्रश्न, अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी ती बहुराष्ट्रीय कंपनी आहे. म्हणजे अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी. 3 आहे, वस्तू आणि सेवाविषयीचा 1995 म्हणजे 1995 सालचा बहुराष्ट्रीय करार. 3 वस्तू आणि सेवाविषयीचा 1995 सालचा बहुराष्ट्रीय करार आणि तो आहे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस, दॅट इज GATS. वस्तू आणि सेवाविषयीचा 1995 सालचा बहुराष्ट्रीय करार, त्याची संकल्पना आहे
जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस, दॅट इज गॅट्स. चौथा बघतोय आपण, बौद्धिक संपदेच्या अधिकाराविषयीचा करार. बौद्धिक संपदेच्या अधिकाराविषयीचा करार तो आहे ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, दॅट इज ट्रिप्स, TRIPS. बौद्धिक संपदेच्या अधिकाराविषयीचा करार, ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, दॅट इज TRIPS. पाचवा, कोणत्याही एका राष्ट्राशी संबंध नसलेले व्यापार संघटन. कोणत्याही एका राष्ट्राशी बांधील नसलेले व्यापार संघटन. मगाशी बांधीलच्या ऐवजी संबंध असं वाचलं गेलं, म्हणून परत एकदा वाचते. कोणत्याही एका राष्ट्राशी बांधील नसलेले व्यापार संघटन आणि त्याचं उत्तर आहे ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन. कोणत्याही एका राष्ट्राशी बांधील नसलेले व्यापार संघटन, उत्तर आहे ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन. आता पुढचा प्रश्न, पाचवा, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा, प्रत्येकी एक गुण. त्यातला पहिला स्टारवाला आहे मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट, ग्रामोफोन. आता आपल्याला माहीत आहे याच्यात न बसणारा शब्द आहे ग्रामोफोन आणि बाकी सगळे शब्द होते ते जागतिकीकरणाशी संबंधित आणि ग्रामोफोन हा शब्द तसा नव्हता. दुसरा आहे गॅट, GATT, गॅट्स, GATS, ट्रिप्स, TRIPS, WTO. आता ह्याच्यामध्ये GATT, गॅट हा शब्द बसणारा नाही आहे. बाकीचे शब्द जागतिकीकरणाच्या आधीचा व्यापार करार. तिसरा आहे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, शिक्षण. अर्थात न बसणारा शब्द शिक्षण, बाकीचे शब्द बौद्धिक संपदेत समाविष्ट आहेत आणि हा शब्द त्याच्यात समाविष्ट नाही. चौथं, सामाजिक चळवळ, बिगर राजकीय अभिकर्ते, नागरी समाज, राजकीय पक्ष. ह्याच्यामध्ये राजकीय पक्ष हा ह्याच्यात बसत नाही, कारण बाकीचे सगळे शब्द पक्षबाह्य राजकारणाशी निगडीत नाही. पाचवा बजाज, उत्तरच वाचलं गेलं. पाचवा टाटा, रिलायन्स, ONGC, बजाज. टाटा, रिलायन्स, ONGC, बजाज. आणि बजाज हा शब्द ह्याच्यात बसत नाही, कारण या उद्योग समूहाने परदेशात गुंतवणूक केलेली नाही. बजाजाने, बाकीच्यांनी केलेली आहे. बघा, पहिला आपलं उत्तर होतं ग्रामोफोन, जागतिकीकरणाशी संबंध नव्हता. दुसरं होतं गॅट, जागतिकीकरणाच्या आधीचा व्यापार करार होता आणि बाकी सगळे नंतरचे व्यापार करार होते. शिक्षण बौद्धिक संपदेत समाविष्ट नाही, बाकी सगळे बौद्धिक संपदेत समाविष्ट होते. राजकीय पक्ष पक्षबाह्य राजकारणाशी निगडीत नाही, बाकी सगळे पक्षबाह्य राजकारणाशी निगडीत होते. बजाज या उद्योग समूहाने परदेशात गुंतवणूक केलेली नाही, बाकीच्यांनी केलेली होती. प्रश्न 6, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा, प्रत्येक मुद्द्यासाठी 1 गुण. आता मागच्याच धड्यासारखा मी मधली संकल्पना वाचते आणि त्याने दिलेले 4 पर्याय आपल्याला सांगायचे आहेत.
पहिलं आहे राज्यासमोर असलेली आव्हाने, कंसात अंतर्गत. राज्यासमोर असलेली आव्हाने अंतर्गत. आता आपल्याला राज्यासमोर असलेली आव्हाने अंतर्गत त्याच्यामध्ये 4 आव्हानं भरायची आहेत. ती 4 आव्हानं निवासते. 1. राष्ट्रीय सहमतीचा अभाव. 2. वांशिक राष्ट्रवाद. 3. बिगर राज्य घटकांचे वाढते महत्त्व. 4. मानवतावादी समस्या. आपण काय बघत होतो? राज्यासमोर असलेली अंतर्गत आव्हाने. त्यापैकी 4 आपण बघितली. राष्ट्रीय सहमतीचा अभाव, वांशिक राष्ट्रवाद, बिगर राज्य घटकांचे वाढते महत्त्व, मानवतावादी समस्या. प्रश्न दुसरा आहे, राज्यासमोर असलेली आव्हाने बहिर्गत. मगाशी आपण अंतर्गत पाहिली, आता आपण बहिर्गत पाहिजे. ती सुद्धा 4 भरायची आहेत आपल्याला. आता ती 4 आव्हानं कुठली ही मी वाचते. राज्यासमोर असलेली आव्हाने बहिर्गत. पहिलं आव्हान बाजारपेठेचे जागतिकीकरण. दुसरं प्रादेशिक आर्थिक संघटना. तिसरं पर्यावरण समस्या. आणि चौथं आंतरराष्ट्रीय कायदे. आपण अशा तऱ्हेने तो 5वा प्रश्न मी परत वाचणार आहे. प्रश्न 5. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा, प्रत्येकी 1 गुण. पहिला स्टारवाला आहे. मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट, ग्रामोफोन. उत्तर आहे ग्रामोफोन. कारण आहे जागतिकीकरणाशी संबंध नाही. दुसरा गट आहे गॅट, GATT, गॅट्स, GATS, ट्रिप्स, TRIP स्मॉल s, WTO. न बसणारा शब्द आहे गॅट, GATT. जागतिकीकरणाच्या आधीचा हा व्यापार करार आहे. तिसरा पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, शिक्षण. शिक्षण हा शब्द न बसणारा. बौद्धिक संपदेत तो समाविष्ट नाही. चौथा सामाजिक चळवळ, बिगर राजकीय अभिकर्ते, नागरी समाज, राजकीय पक्ष. न बसणारा शब्द आहे राजकीय पक्ष. कारण पक्षबाह्य राजकारणाशी निगडीत नाही. इतर सगळे पक्षबाह्य राजकारणाशी निगडीत नाही. हा राजकीय पक्ष पक्षबाह्य राजकारणाशी निगडीत नाही. 5वा टाटा, रिलायन्स, ONGC, बजाज. बजाज हा शब्द न बसणारा. या उद्योग समूहाने परदेशात गुंतवणूक केलेली नाही. 6वा प्रश्न वाचून झाला होता आपला. आता 7वा प्रश्न बघूया. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा, प्रत्येकी 2 गुण. पहिला स्टारवाला आहे. जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली. उत्तर आहे वरील विधान चूक आहे. कारणं 2 आहेत. पहिलं कारण बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवर अवलंबून असे. दुसरं कारण ज्यास अमेरिकेत बाजारपेठीय अर्थव्यवस्था म्हणतात त्यास आर्थिक उदारीकरण ही संज्ञा भारतात वापरली जाते. दुसरा प्रश्न आहे स्टारवाला. जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले. उत्तर आहे वरील विधान चूक आहे.
त्याला कारण आहे जागतिक स्तरावर बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे. तिसरा, राजकीय आणि आर्थिक बदलाचा परिणाम सामाजिक व सांस्कृतिक घटकांवर होतो. उत्तर, वरील विधान बरोबर आहे. 2 कारणं आहेत. कारण 1, जागतिकीकरण या राजकीय व आर्थिक प्रक्रियेमुळे आपले सामाजिक व सांस्कृतिक जीवन प्रभावित झाले आहे. दुसरं कारण, आपल्या खानपानाच्या सवयी, वेशभूषा व कुटुंब व्यवस्था यांच्यावर त्यांचा प्रभाव पडला आहे. चौथा प्रश्न, भांडवल गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. उत्तर, वरील विधान बरोबर आहे. कारणं 2 आहेत. कारण 1, उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगांची उभारणी करता येते. कारण 2, रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास करण्यासाठी भांडवली गुंतवणूक आवश्यक असते. 5वा, भांडवल गुंतवणुकीचा प्रवाह एकमार्गी असतो. उत्तर, वरील विधान चूक आहे. कारणं 2 आहेत. कारण 1, विदेशी कंपन्या भारतात भांडवल गुंतवणूक करतात. कारण 2, त्याचप्रमाणे टाटा, रिलायन्ससारख्या भारतीय कंपन्या अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडातील देशात भांडवल गुंतवणूक करतात. त्यातला 6वा प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना ही आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील महत्त्वाची घटना आहे. उत्तर, वरील विधान बरोबर आहे. याला कारणं 3 आहेत. कारण 1, 1948 म्हणजे 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापार GATT गॅटच्या नियमानुसार होत असे. 2, GATT गॅट हा करार होता, संघटना नव्हती. 3, ही त्रुटी 1995 म्हणजे 1995 साली जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेवर दूर करण्यात आली. 7वा, जागतिकीकरण छोट्या शेतकऱ्यांसाठी फलदायी नाही. उत्तर, वरील विधान बरोबर आहे. कारण छोटे शेतकरी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. 8, शहरातील मॉल्सच्या स्पर्धेत छोट्या दुकानदारांचा टिकाव लागत नाही. उत्तर, वरील विधान चूक आहे. कारण ते आपल्या ग्राहकांना आवश्यक सेवा देतात. 9, भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते. परत एकदा वाचते. भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते. वरील विधान बरोबर आहे. कारण सहकारी चळवळीचे तत्त्वज्ञान त्यात मागील सभासदांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना वित्तीय आधार देणे हे आहे. कारण सहकारी चळवळीचे तत्त्वज्ञान त्यात मागील सभासदांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना वित्तीय आधार देणे हे आहे. 10वा,
आणि शेवटचं विधान या प्रश्नातलं, भारताच्या विकासासाठी ग्राहक उपयोगी क्षेत्रात परदेशी भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे. भारताच्या विकासासाठी ग्राहक उपयोगी क्षेत्रात परदेशी भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे. उत्तर, वरील विधान चूक आहे, कारण भारताच्या आर्थिक विकासासाठी ग्राहक उपयोगी क्षेत्रापेक्षा संघटनात्मक साधनांचा विकास होणे गरजेचे आहे. भारताच्या आर्थिक विकासासाठी ग्राहक उपयोगी क्षेत्रापेक्षा संघटनात्मक साधनांचा विकास होणे गरजेचे आहे. आता प्रश्न 8वा बघायचा आहे. या प्रश्न 8व्याला प्रत्येकी 3 गुण आहेत. प्रश्न 8वा आहे, सहसंबंध स्पष्ट करा. पहिला प्रश्न स्टारवाला आहे. 1. जागतिकीकरण आणि संस्कृती यांच्यामधला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. उत्तर, 1. जागतिकीकरण संस्कृतीचा वाहक आहे. 2. समाजात व्यक्तिवाद व भौतिकवाद वाढला आहे. 3. पारंपरिक मूल्यांपेक्षा आधुनिकीकरण व पाश्चिमात्यीकरण ही मूल्ये अधिक महत्त्वाची वाटू लागली आहेत. तिसरा परत वाचतेय, पारंपरिक मूल्यांपेक्षा आधुनिकीकरण व पाश्चिमात्यीकरण ही मूल्ये अधिक महत्त्वाची वाटू लागली आहेत. चौथा, खानपानमध्ये बर्गर व पिझ्झासारख्या परकीय खाद्यपदार्थांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रश्न दुसरा तो स्टारवाला आहे. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना यांच्यामधील परस्पर संबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे. उत्तर, 1. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यापारात संतुलन प्रस्थापित करण्यासाठी जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ हा करार करण्यात आला. परत एकदा हे वाचते. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यापारात संतुलन प्रस्थापित करण्यासाठी जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ हा करार करण्यात आला होता. दुसरा, या कराराची कार्यवाही करणारी कोणतीही यंत्रणा नव्हती. 3. 1995 म्हणजे 1995 साली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना करून आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. 4. म्हणजेच WTOची स्थापना ही गॅट कराराचे पुढचे पाऊल आहे. म्हणजेच WTOची स्थापना ही GATT गॅट कराराचे पुढचे पाऊल आहे. प्रश्न तिसरा, जागतिकीकरण आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था. उत्तर, 1. जागतिकीकरण ही एकात्मीकरणाची प्रक्रिया आहे. 2. त्या अंतर्गत राष्ट्रीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न होणे अपेक्षित आहे. 3. जागतिक अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण करण्यासाठी आर्थिक व्यवहारांवरील सर्व निर्बंध काढून टाकणे अपेक्षित असते. 4. त्या अंतर्गत भांडवल, साधनसंपत्ती, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा मुक्त संचार अपेक्षित असतो. 5. आर्थिक, तांत्रिक आणि उत्पादन क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि
परस्परावलंबन घडून येण्यासाठी खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यात येतो. 4. भारतीय अर्थव्यवस्था आणि परदेशी गुंतवणूक. हा आपल्याला चौथा प्रश्न बघतोय आपण. सहसंबंध स्पष्ट करा मधला चौथा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्था आणि परदेशी गुंतवणूक. उत्तर 1. आर्थिक विकासासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत परदेशी गुंतवणूक जरुरी आहे. 2. आर्थिक विकासासाठी ही गुंतवणूक रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक इत्यादी संरचनात्मक साधनांमध्ये होण्याची गरज आहे. 3. केवळ आर्थिक फायद्याकडे लक्ष देणाऱ्या विदेशी कंपन्या ग्राहक उपयोगी वस्तूंच्या उत्पादनात गुंतवणूक करतात. त्यातला 5वा प्रश्न, भारतीय संस्कृती आणि प्रसार माध्यमे ह्याच्यातला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. उत्तर 1. जागतिकीकरणाच्या कालखंडात प्रसारमाध्यमांचा विस्तार झाला. 2. पाश्चिमात्य उदार व आधुनिक विचारांबरोबरच भोगवादी मूल्यांचा प्रसार झाला. पाश्चिमात्य उदार व आधुनिक विचारांबरोबरच भोगवादी मूल्यांचा प्रसार झाला. 3. भारतीयांनी चुकीची पाश्चिमात्य मूल्ये स्वीकारून पारंपरिक मूल्यांना तिलांजली दिली. 4. प्रसारमाध्यमांनी भारतीय पारंपरिक मूल्ये व संस्था कमकुवत व शिथिल करण्याची कामगिरी बजावली. प्रश्न 9. आपले मत 25 ते 3 शब्दात नोंदवा. प्रत्येकी 4 गुण. प्रश्न 9 आहे, आपले मत 25 ते 30 शब्दात नोंदवा. प्रत्येकी 4 गुण. त्यातला पहिला प्रश्न स्टारवाला आहे. सहभागयुक्त कंसात सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. परत एकदा प्रश्न वाचते. सहभागयुक्त म्हणजे सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. उत्तर सहभागयुक्त म्हणजे सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे या विधानाशी मी सहमत आहे. आपलं मत द्यायचं आहे, त्यामुळे आपण सहमत आहोत किंवा नाहीत हे सांगून त्याची कारणं द्यायची आहेत. सहभागयुक्त सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. ही संकल्पना लोकशाहीशी सुसंगत आहे. 2. सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होतील. 3. राज्यकार्यांवर प्रजेचा नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल. राज्यकार्यांवर प्रजेचा नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल. अशी 3 कारणं आपण त्याला दिली. त्यातला प्रश्न दुसरा आहे, जागतिकीकरण ही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मतेची प्रक्रिया आहे. परत वाचते. जागतिकीकरण ही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मतेची प्रक्रिया आहे. उत्तर जागतिकीकरण ही राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मतेची प्रक्रिया आहे या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत राज्यातील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत.
कारण 2, आर्थिक, तांत्रिक आणि उत्पादन क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि परस्परावलंबन वाढत चालले आहे. कारण 3, जागतिक व्यापार संघटनेच्या पुढाकारामुळे आयात निर्यातीवरील निर्बंध शिथिल होत चालले आहेत. परत एकदा हे वाचते. तिसरा मुद्दा, जागतिक व्यापार संघटनेच्या पुढाकारामुळे आयात निर्यातीवरील निर्बंध शिथिल होत चालले आहेत. 4, कारण माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे सांस्कृतिक सीमारेषा पुसल्या जात आहेत. 5वं कारण, त्यातून जागतिक संस्कृती आणि मूल्ये विकसित होऊ लागली आहेत. आता त्यातला तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न, जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात. उत्तर, जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1, जागतिकीकरणानंतर संपूर्ण जग एक व्यापारपेठ बनली. 2, वस्तू व सेवांच्या आयात निर्यातीवरील निर्बंध दूर झाले. वस्तू व सेवांच्या आयात निर्यातीवरील निर्बंध दूर झाले. 3, बहुराष्ट्रीय उद्योग व व्यापार संस्थांचा विविध क्षेत्रात प्रवेश झाला. आता त्यातला चौथा प्रश्न बघणार आहोत आपण. जागतिकीकरण ही संकल्पना स्पष्ट करा. 1, जागतिकीकरण म्हणजे देशाच्या भौगोलिक क्षेत्रापलीकडे उत्पादन आणि वितरण यांचा विकास व विस्तार होण्याची प्रक्रिया होय. या अंतर्गत भांडवल, वस्तू, उद्योजक, व्यावसायिक आणि मनुष्यबळ यांचा जगभर अनिर्बंध मुक्त संचार घडून येतो. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत परिवर्तन होण्याची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण. परत आपण ती व्याख्या बघूया. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत परिवर्तन होण्याची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरण ही संकल्पना स्पष्ट करतोय. त्यातला पहिला मुद्दा आपण बघितला. आता दुसरा मुद्दा, जागतिक नाणेनिधीच्या मते जगातील देशांचे आर्थिक परस्परावलंबन वाढणे म्हणजे जागतिकीकरण. परत एकदा बघूया. जागतिक नाणेनिधीच्या मते जागतिक देशांचे आर्थिक परस्परावलंबन वाढणे म्हणजे जागतिकीकरण. त्यात समाविष्ट बाबी, म्हणजे आता त्या जागतिकीकरणात समाविष्ट बाबी बघूया. दुसऱ्या मुद्द्यातला पहिला मुद्दा, वस्तू आणि सेवांच्या व्यवहारांच्या संख्येत व प्रकारात वाढ. ब, आंतरराष्ट्रीय भांडवल प्रवाहाचा विस्तार. क, तंत्रज्ञानाचा जलद व व्यापक प्रसार. म्हणजे आपण दुसऱ्या मुद्द्यात परत 3 मुद्दे बघितले. दुसरा मुद्दा होता जागतिक नाणेनिधीच्या मते जगातील देशांचे आर्थिक परस्परावलंबन वाढणे म्हणजे जागतिकीकरण. त्यात समाविष्ट बाबी अ, वस्तू आणि सेवांच्या व्यवहारांच्या संख्येत व प्रकारात वाढ. ब, आंतरराष्ट्रीय भांडवल प्रवाहाचा विस्तार. क, तंत्रज्ञानाचा जलद व व्यापक प्रसार. तिसरा मुद्दा, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि माहिती तंत्रज्ञानातील प्रगती जागतिकीकरणाला पोषक ठरल्या. टीकाकारांच्या मते जागतिकीकरणाच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील वाढते वर्चस्व हा नववसाहतवाद आहे. त्यात विकसनशील देश
आणि त्यातील सहकारी चळवळींचा टिकाव लागणे कठीण आहे. हा तिसरा परत एकदा वाचते. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि माहिती तंत्रज्ञानातील प्रगती जागतिकीकरणाला पोषक ठरल्या. टीकाकारांच्या मते जागतिकीकरणाच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील वाढते वर्चस्व हा नववसाहतवाद आहे. त्यात विकसनशील देश आणि त्यातील सहकारी चळवळींचा टिकाव लागणे कठीण आहे. आता प्रश्न 9व्यातला 5वा प्रश्न. जागतिकीकरणाने भारतीय समाज व संस्कृती प्रभावित झाली आहे. जागतिकीकरणाने भारतीय समाज व संस्कृती प्रभावित झाली आहे. उत्तर 1. जागतिकीकरणामुळे भारतीय समाज व संस्कृती निश्चितच प्रभावित झाली आहेत. 2. जागतिकीकरणामुळे परंपरानिष्ठ भारतीय समाजव्यवस्था प्रभावित झाली आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या या पारंपरिक समाजात संक्रमणावस्थेतील मूल्य संघर्ष उद्भवत आहे. परत एकदा दुसरं वाचते. जागतिकीकरणामुळे परंपरानिष्ठ भारतीय समाजव्यवस्था प्रभावित झाली आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या या पारंपरिक समाजात संक्रमणावस्थेतील मूल्य संघर्ष उद्भवत आहे. 3. विभक्त कुटुंब पद्धती पलीकडची अवस्था म्हणजेच परदेशात स्थायिक झालेली मुले मुली, सुना नातवंडे आणि मायदेशी एकाकी जीवन जगणारे वृद्ध पालक अशी परिस्थिती असंख्य मध्यमवर्गीय कुटुंबात निर्माण झाली आहे. 4. जाती व्यवस्थेची जागा वर्गव्यवस्था घेत आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा दर्जा त्याच्या आर्थिक प्राप्ती आणि संपत्तीच्या आधारे निर्धारित होत आहे. स्त्री पुरुष समानता ही बाब सार्वत्रिकरित्या स्वीकारली जात आहे. 9व्यातला 6वा प्रश्न. जागतिकीकरणाला नववसाहतवाद असे संबोधतात. उत्तर. जागतिकीकरण म्हणजे नववसाहतवाद या विचारांशी मी सहमत आहे. कारण 1. जागतिकीकरणामुळे जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या. 2. अनियंत्रित स्पर्धेला ऊत येऊन लहान उद्योगधंद्यांचे अस्तित्व धोक्यात आले. 3. बहुराष्ट्रीय कंपन्या अविकसित राष्ट्रांच्या नैसर्गिक संपत्तीचा अनिर्बंधरित्या वापर करू लागल्या. 4. अविकसित राष्ट्रांचे आर्थिक शोषण होऊन धनिक व गरीब देश अशी विषमतेची दरी निर्माण झाली. त्यामुळे जागतिकीकरण हे अविकसित देशांच्या दृष्टीने नववसाहतवाद असे समीकरण झाले आहे. 4थं परत वाचतेय. अविकसित राष्ट्रांचे आर्थिक शोषण होऊन धनिक व गरीब देश अशी विषमतेची दरी निर्माण झाली. त्यामुळे जागतिकीकरण हे अविकसित देशांच्या दृष्टीने नववसाहतवाद असे समीकरण झाले आहे. प्रश्न 10वा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येकी 5 गुण. पहिला प्रश्न स्टारवाला आहे. 1. जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत? प्रश्न पहिला स्टारवाला. जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत?
उत्तर अ सकारात्मक बाजू. 1. तरुणांसाठी आपल्या देशात आणि परदेशात नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. 2. खाजगी क्षेत्रात अधिक रोजगार निर्मिती होत आहे. 3. आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जगाशी जोडले गेलो आहोत. जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होते. आपण सकारात्मक बाजू पाहिली, त्या सकारात्मक बाजूचे 3 कारणं पाहिली. आता ब नकारात्मक बाजू. 1. राज्याच्या कल्याणकारी योजना स्थगित होण्याची शक्यता आहे. 2. स्थानिक उद्योगधंदे, विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील, ही देखील भीती आहे. 3. शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाहीत. अशा तऱ्हेने पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 भागात पाहिलं. सकारात्मक बाजू काय कुठल्या कुठल्या आहेत त्या 3 सांगितल्या. नकारात्मक बाजू ह्या पण 3 सांगितल्या. त्यातला प्रश्न दुसरा. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार हा जागतिकीकरणाचा आर्थिक पैलू स्पष्ट करा. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार हा जागतिकीकरणाचा आर्थिक पैलू स्पष्ट करा. 1. देशाच्या आर्थिक विकासात केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील गुंतवणूक होत असते. टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रात देखील गुंतवणूक करतात. 2. अनेक राष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक करीत आहेत. भारतात ही गुंतवणूक पायाभूत सुविधा, विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादींमध्ये केली आहे. 3. मॅकडोनल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहक उपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करीत आहेत. 4. 1990 म्हणजे 1990च्या दशकापूर्वी अशा गुंतवणुकीचे प्रमाण कमी होते. 1991 म्हणजे 1991च्या नवीन आर्थिक धोरणात हे अडथळे आता दूर झाले आहेत. हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. 5. विकसनशील राष्ट्र असलेल्या भारतात पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे. 5वं परत वाचते. विकसनशील राष्ट्र असलेल्या भारतात पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे. अशा तऱ्हेने दुसऱ्या प्रश्नाचे 5 मुद्दे आपण बघितले. आता 10व्यातला तिसरा प्रश्न. जागतिकीकरणानंतर व्यापार क्षेत्रात घडून आलेले बदल विशद करा. जागतिकीकरणानंतर व्यापार क्षेत्रात घडून आलेले बदल विशद करा. उत्तर. पहिला बदल. जागतिकीकरण मुक्त व्यापार अभिप्रेत आहे. जागतिकीकरणात मुक्त व्यापार अभिप्रेत आहे. 1995 म्हणजे 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यामागचा उद्देश मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देण्याचा होता. त्यासाठी आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर निर्बंध दूर करण्यासाठी जागतिक व्यापार संघटना
प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीच्या नियमांचे सदस्य देशांकडून पालन व्हावे यासाठी ही संघटना प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीचे वाद ही संघटना सोडवते. 2. दुसरा बदल 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप दिले गेले. त्यात सेवा क्षेत्राची भर घातली गेली. म्हणजेच आता बँक, विमा यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झाल्या आहेत. 3. आज बौद्धिक संपदेचा व्यापार म्हणजे कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यांच्या देवाणघेवाणीची चर्चा होत आहे. 4. 1990 म्हणजे 1990 नंतर मालाची वाहतूक कंटेनर कार्गोद्वारा केली जाते. ही जहाजे प्रचंड प्रमाणात मालाची वाहतूक करतात. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था असते. कंटेनर कार्गोंच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मग आपण तिसऱ्या प्रश्नाची तिसऱ्या प्रश्नात कुठले बदल झाले हे सांगायचं होतं. ते 4 क्षेत्रात आपण सांगितले. आता प्रश्न 10व्या मधला चौथा प्रश्न, ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय? ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या उदयाचे सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम झाले आहेत? हा प्रश्न 2 भागात आहे. ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय? ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या उदयाचे सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम झाले आहेत? उत्तर. आता पहिलं उत्तर देत आहेत ते ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय? ट्रान्सनॅशनल कंपनी ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करीत होत्या त्या आता परदेशी व्यापार करू लागल्या. त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. त्यांना ट्रान्सनॅशनल कंपनी असे म्हणतात. परत वाचू आपण हे. ट्रान्सनॅशनल कंपनी ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करीत होत्या त्या आता परदेशी व्यापार करू लागल्या. त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. त्यांना ट्रान्सनॅशनल कंपनी असे म्हणतात. आता दुसरा बघतोय आपण, म्हणजे सर्वसामान्य माणसावर परिणाम. त्या प्रश्नाचा दुसरा भाग. परिणाम 1. कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करीत आहेत. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे खानपान, मालवितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी सेवा क्षेत्रातील रोजगाराची संधी वाढली आहे. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे खानपान, मालवितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी सेवा क्षेत्रातील रोजगाराची संधी वाढली आहे. 2 म्हणजे दुसरा परिणाम, लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती त्या स्पर्धेत टिकून आहेत. 3 शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थांशिवाय थेट विकू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. बघितला ट्रान्सनॅशनल कंपनी. सर्वसामान्य माणसावर परिणाम. ते 3 परिणाम आपण बघितले. आता आपण
प्रश्न 5वा बघतोय. राज्याच्या सार्वभौमत्वाला असलेली आव्हाने सोदाहरणं स्पष्ट करा. राज्याच्या सार्वभौमत्वाला असलेली आव्हाने उदाहरणं स्पष्ट करा. उत्तर: राज्याच्या सार्वभौमत्वाला देशांतर्गत घटक आणि आंतरराष्ट्रीय घटक यांच्यापासून आव्हान दिले जात आहे. हे पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होईल. 1. भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. जागतिक व्यापार संघटनेचा सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियमांचे पालन करावे लागते. पाकिस्तानबरोबर केलेल्या सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारामुळे तसेच बांगलादेशाशी केलेल्या फराक्का पाणी वाटप करारामुळे सिंधू आणि गंगा या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत नियमांचे भारताला पालन करावे लागते. 2. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस यासारख्या संघटना मानवी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारांवर दबाव आणतात. काश्मीर संदर्भातील भारताच्या मानवी हक्कांच्या भूमिकेबाबत ॲम्नेस्टीने टीका केली आहे. 3. चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरले. चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरले. या पर्यावरणासंदर्भातील आपत्तींना देशांच्या सीमेअंतर्गत ठेवता येत नाही. म्हणून युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोहोचू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे लागते. 4. मोठ्या धरणांबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाने जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. 5. जैतापूर आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पनांना विरोध केला जात आहे. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळूनही काही राजकीय पक्ष आणि NGOज त्यांना विरोध करीत आहेत. हे परत वाचते 5वा भाग. जैतापूर आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पनांना विरोध केला जात आहे. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळूनही काही राजकीय पक्ष आणि NGOज त्यांना विरोध करीत आहेत. आता प्रश्न 10व्यातला 6वा प्रश्न बघतोय आपण. तंत्रज्ञानातील बदलांचे विवरण करा. तंत्रज्ञानातील बदलांचे विवरण करा. उत्तर: 1. म्हणजे आता बदल बघतोय आपण तंत्रज्ञानातील. 1. 1990 किंवा 1990च्या आधी दूरदर्शन हे भारतातील एकमेव दूरचित्रवाणी माध्यम होते. 1990 म्हणजे 1990 साली CNN या परदेशी वृत्तवाहिनीला प्रवेश दिल्यानंतर भारतात शेकडो देशी व विदेशी चॅनल्स सुरू झाली आहेत. 2. 1991 1991 पूर्वी टेलिफोनची उपलब्धता मर्यादित होती. आज मोबाईल फोन सार्वत्रिक झाले आहेत. सरकारी व खाजगी कंपन्या ही सेवा पुरवतात. 3. इंटरनेट ही तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती आहे. जगात
कोणाशीही कुठेही तात्काळ संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली आहे. विचार, संस्कृती आणि माहितीचा प्रसार जगात कोठेही करणे यामुळे शक्य झाले आहे. इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झाली आहे. 4. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. मोबाईल फोन, इंटरनेट, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशांच्या सीमांना बांधील नसते. यामुळेच सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांच्या वाढीस मदत होते. अशा सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे राज्यांना अवघड जाते. अशा तऱ्हेने प्रश्न 6वा बघितला. तंत्रज्ञानातील बदलांचे विवरण हे आपण 4 भागात बघितलं. आता प्रश्न 10व्यातला शेवटचा प्रश्न 7वा. जागतिकीकरणाचे सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव स्पष्ट करा. जागतिकीकरणाचे सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव स्पष्ट करा. उत्तर. आता ते प्रभाव 5 भागात आहेत, म्हणजे 5 प्रभाव सांगितले त्यांनी. पहिला, जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती, इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता आणि लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. 2. आज आपल्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे. आज आपल्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे. या वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्ये पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागली आहेत. 3. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बर्गर, पिझ्झा, वडापाव इत्यादी फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले दिसते. वेस्टर्न पद्धतीचे कपडे घालण्याचा कल वाढलेला दिसतो. 4. नाताळ, दिवाळी यासारखे सण साजरे करण्याच्या पद्धतीत पाश्चिमात्य प्रभाव दिसून येतो. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे सारख्या नवीन कल्पना पुढे येतात. 5. समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा प्रभाव आहे. क्रेडिट कार्डमुळे आपल्या आवाक्याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्ती दिसते. शहरीकरणामुळे पारंपरिक कुटुंब पद्धतीत बदल झाला आहे. अशा तऱ्हेने शेवटचा प्रश्न 7वा, जागतिकीकरणाचे सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव स्पष्ट करा, हा आपण पाहिला आणि त्यातले 5 प्रभाव पाहिले. आता प्रश्न 10वा संपलेला आहे आणि शेवटचा प्रश्न 11वा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. प्रत्येकी 10 गुण. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. प्रत्येकी 10 गुण. पहिला प्रश्न आहे, जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. हा स्टारवाला आहे.
सो स्टारवाला 11व्यातला पहिला प्रश्न. जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे वाचते. अ. लोकशाहीचे महत्त्व. ब. राज्याचे स्थान. क. बिगर राजकीय घटक. ड. मानवी हक्क. ई. विचार प्रणाली. परत एकदा मुद्दे बघूया. अ. लोकशाहीचे महत्त्व. ब. राज्याचे स्थान. क. बिगर राजकीय घटक. ड. मानवी हक्क. ई. विचार प्रणाली. उत्तर. जागतिकीकरणाने राजकीय क्षेत्रही प्रभावित झाले आहे. त्याचे विवरण पुढील प्रमाणे आहे. अ. लोकशाहीचे महत्त्व. 1989 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएट रशियाचे विघटन या घटनांनंतर लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने जग वाटचाल करीत आहे. सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन. सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या झाल्या आहेत. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. ब. राज्याचे स्थान. जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यावर आज आघात होत आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठेचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही बाह्य आव्हाने आहेत. सहमतीचा अभाव, वांशिक राष्ट्रवाद, बिगर राजकीय घटकांचा वाढता कार्यभाग, पर्यावरण, लिंगजन्य भेद आणि मानवतावादी समस्या ही अंतर्गत आव्हाने आहेत. क. बिगर राजकीय घटक. नागरी समाजाच्या वाढत्या महत्त्वामुळे स्वयंसेवी संघटना आणि बिगर सरकारी संस्थांना, बिगर सरकारी संस्था म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, दॅट इज NGO. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, दॅट इज NGO. बिगर सहकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. दहशतवादी संघटना या बिगर राजकीय घटकाला आज महत्त्व प्राप्त झाले आहे. हा क. बिगर राजकीय घटक हे परत वाचतेय. नागरी समाजाच्या वाढत्या महत्त्वामुळे स्वयंसेवी संघटना आणि बिगर सरकारी संस्थांना म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन NGOला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. दहशतवादी संघटना या बिगर राजकीय घटकाला आज महत्त्व प्राप्त झाले आहे. ड. मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय बनला आहे. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय बनला आहे. भारतासारख्या विकसनशील देशात नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाजहिताचे महत्त्व अधिक आहे. ई. विचार प्रणाली. शीतयुद्धाच्या काळात विचारसरणी महत्त्वाची समजली जात असे. शीतयुद्धाच्या शेवटाबरोबरच साम्यवाद आणि विचार प्रणालीचा अंत म्हणजे एंड ऑफ
आयडिओलॉजी झाला असे प्रतिपादन करण्यात येते. 11व्या प्रश्नामध्ये एकच प्रश्न आहे. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. ते प्रत्येकी 10 गुण आहेत. त्यातला आपण जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा असं लिहिलं होतं. त्यातले आपण 5 मुद्दे बघितले. लोकशाहीचे महत्त्व, राज्याचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क आणि विचार प्रणाली. आता त्याने एक उपक्रम दिलाय. ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून जागतिकीकरणाच्या काळात झालेल्या बदलाची माहिती लिहा. असा एक त्यांनी उपक्रम तुम्हाला करायला सांगितलेला आहे. अशा तऱ्हेने आपला दुसरा धडा पूर्ण झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकातील पुढील प्रकरणाचा व्हिडिओ लवकरच येत आहे. अशाच प्रकारच्या संपूर्ण एज्युकेशनल व्हिडिओजसाठी आणि स्वाध्यायांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका.